मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती बोरघाटात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। सलग सुट्ट्यांमुळे पुण्याच्या दिशेने पर्यटक निघाले, त्यामुळे बोरघाटात अनेक गाड्या बंद पडल्याने जुना बोरघाट देखील जाम झालाय। काल आणि आज देखील सकाळपासून फूड मॉल पासून खंडाळ्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे। प्रवीण जाधव आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। प्रवीण, लॉंग वीकेंड आहे, सगळे पर्यटक आता सुट्टी एन्जॉय करून घरी परतत असतील, पण ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून प्रशासनाकडून काही प्रयत्न केले जात आहेत का? कस्तुरी, नक्कीच सलग सुट्ट्या म्हटल्या की खोपोली ते लोणावळा हा जो बोरघाट आहे, एक्सप्रेस हायवे असेल किंवा जुना हायवे असेल, हा नेहमी जाम होतो, हे नेहमीच झालंय। परंतु या वेळेला सलग 3 दिवस 4 दिवस सुट्ट्या आल्याने काल आणि आज 2 दिवस आपल्याला एक्सप्रेस हायवेच्या या बोरघाटामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे। खरं तर जर या हायवेचे एक्सप्रेस हायवेच्या नियमांचे पालन जर झालं व्यवस्थित तर कुठेतरी या ट्रॅफिकवरती आळा बसू शकतो। अन्यथा प्रत्येकाला लवकर जायची घाई असते, त्या कारणाने लेन कटिंग म्हणा किंवा उलट्या मार्गाने बोरघाटातून म्हणा जाण्याचा प्रयत्न काही वाहन चालक करतात, बेशिस्त चालक करतात आणि गाडीचे चढणीचा घाटाचा अंदाज नसल्याने एसी चालू ठेवल्यामुळे बराचसा प्रकार आपल्याला आतापर्यंत लक्षात आलेला आहे की त्यांच्या क्लच प्लेट्स ज्या आहेत त्या खराब होऊन गाड्या रस्त्यामध्येच बंद पडतात आणि ट्रॅफिक जाम होतो। काल पूर्ण दिवस म्हटलं तरी चालेल की पूर्ण दिवसामध्ये या घाटादरम्यान 7 ते 8 किलोमीटरच्या दरम्यान हा ट्रॅफिक प्रचंड होता। आजही तीच परिस्थिती पाहायला मिळते। मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडल्यामुळे खालापूरच्या पुढे आल्यानंतर या बेशिस्त वाहनांमुळेच खरं तर ही ट्रॅफिक होते। जर लेन कटिंग झालं नाही किंवा व्यवस्थित प्रत्येक गाडी प्रत्येक लेननी जर गेली तर या भागामध्ये ट्रॅफिक होणार नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे। पोलीस हे काल देखील या ट्रॅफिकसाठी प्रयत्न करत होते की लवकरात लवकर हा ट्रॅफिक निघावा, परंतु तसं झालं नाही आणि आजही पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न होत आहेत, परंतु बेशिस्त वाहनांमुळेच वाहन चालकांमुळेच हा ट्रॅफिक जाम इथे पाहायला मिळतोय। कस्तुरी, बरं, धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।